नमस्कार बालमित्रांनो आणि मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, विरामचिन्हे आणि त्यांचा उपयोग. मित्रांनो, आपण रोज बोलतो, वाचतो आणि लिहितो, पण कधी विचार केला आहे का की वाक्य वाचताना कुठे थांबायचं, कुठे प्रश्न आहे, कुठे आनंद व्यक्त होतो हे आपल्याला कसं कळतं? हे सगळं आपल्याला कळतं ते फक्त विरामचिन्हांमुळे. म्हणूनच विरामचिन्हे आपल्या भाषेचा श्वास आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण बोलताना आपोआप थांबे घेतो, प्रश्न विचारताना आवाज चढतो, आनंद व्यक्त करताना उत्साह येतो, तर दुःख व्यक्त करताना आवाज मंदावतो. पण लेखनात आवाज नसतो, म्हणून या सगळ्या भावना आणि थांबे दाखवण्यासाठी आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो. चला तर मग कोणती विरामचिन्हे आहेत आणि विरामचिन्हांचे प्रकार कोणते आहेत ते एक एक समजून घेऊया. सर्वात आधी पूर्णविराम पाहूया. पूर्णविराम हा वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवतो. जसं आपण बोलताना वाक्य संपल्यावर थांबतो, तसाच लेखनात पूर्णविराम असतो. उदाहरणार्थ, राम शाळेत जातो, पूर्णविराम. या वाक्यात राम कुठे जातो यांची माहिती पूर्ण झाली आहे, म्हणून शेवटी पूर्णविराम वापरलेला आहे. पूर्णविराम नसेल तर वाक्य अपूर्ण वाटतं आणि वाचणाऱ्याला गोंधळ होऊ शकतो. आता पाहूया पुढील विरामचिन्ह, ते म्हणजे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे वाक्यात घेतलेला छोटासा थांबा. एकाच वाक्यात अनेक गोष्टी सांगायच्या असतील, नावांची यादी द्यायची असेल किंवा वाक्य सहज आणि स्पष्ट वाचता यावं म्हणून स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, माझ्या पिशवीत वही, पुस्तक, पेन आणि पेन्सिल आहेत. इथे प्रत्येक वस्तू वेगळी दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरलेला आहे, त्यामुळे वाक्य समजायला खूप सोपं होतं. नंतर आपण पाहूया प्रश्नचिन्ह. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा नकळत आपला आवाज चढतो. लेखनात हाच प्रश्नभाव दाखवण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, तू आज अभ्यास केलाय का? हे वाक्य प्रश्न आहे, म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. प्रश्नचिन्ह नसेल तर हे वाक्य साधं विधान वाटेल. यानंतर पाहूया उद्गारवाचक चिन्ह. आनंद, आश्चर्य, दुःख, राग, भीती आणि तीव्र भावना व्यक्त करायच्या असतील तेव्हा उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, वा किती सुरेख चित्र आहे. अबब, केवढा मोठा साप. अरे वा, तुम्ही तर खूप छान अभ्यास केला. बघा बालमित्रांनो, इथे आनंद, भीती आणि आश्चर्य व्यक्त होत आहे, म्हणूनच उद्गारवाचक चिन्ह वापरलं आहे. त्याचप्रमाणे अरे रे किती वाईट झालं अशा वाक्यांमध्ये देखील उद्गारवाचक चिन्ह वापरतात. बालमित्रांनो, आता पाहूया दुहेरी बिंदू. जेव्हा एखाद्या वाक्यानंतर स्पष्टीकरण द्यायचं असतं किंवा एखादी यादी सांगायची असते तेव्हा दुहेरी बिंदू वापरतात. उदाहरणार्थ, मला 3 गोष्टी खूप आवडतात: वाचन, लेखन आणि चित्रकला. या वाक्यात पुढे यादी येणार आहे हे दुहेरी बिंदूमुळे आधीच समजतं. बालमित्रांनो, दुहेरी बिंदू म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलं असेल. यानंतर पाहूया अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह असे अवतरण चिन्हाचे 2 प्रकार आहेत. कोणाचं बोलणं जसंचे तसं दाखवायचं असेल तर अवतरण चिन्हांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, शिक्षक म्हणाले, नेहमी वेळेवर या आणि मन लावून अभ्यास करा. इथे शिक्षकांचे शब्द थेट दाखवले आहेत, जसेच्या तसे दाखवले आहेत, म्हणून ते अवतरण चिन्हांमध्ये लिहिलेले आहेत. गोष्टी, कथा, संवाद असलेल्या धड्यांमध्ये अवतरण चिन्हाचा वापर फार महत्त्वाचा असतो. आता पाहूया अर्धविराम. बालमित्रांनो, अर्धविराम 2 अशा वाक्यांमध्ये वापरतात जी अर्थाने एकमेकांशी जोडलेली असतात. उदाहरणार्थ, तो रोज अभ्यास करतो, त्यामुळे तो परीक्षेत यशस्वी होतो. इथे दोन्ही वाक्यांचा अर्थ एकमेकांशी जोडलेला आहे, म्हणून अर्धविराम वापरलेला आहे. मित्रांनो, विरामचिन्हांचा योग्य वापर केल्यामुळे आपलं लेखन स्पष्ट, सुंदर आणि अर्थपूर्ण होतं. चुकीचं विरामचिन्ह वापरल्यास वाक्याचा अर्थ बदलू शकतो, म्हणूनच लिहिताना प्रत्येक विरामचिन्ह कुठे आणि का वापरायचं याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
आज आपण विरामचिन्हे आणि त्यांचा उपयोग सविस्तरपणे समजून घेतला. विरामचिन्हे म्हणजे काय आणि विरामचिन्हांचे प्रकार कोणते कसे ते आपण शिकून घेतलं. वाचताना, लिहिताना आणि गृहपाठ करताना या विरामचिन्हांचा नक्की वापर करा. असा उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.